नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे नाणी व नोटा भाग 1. तर चला मग मित्रांनो, आजच्या या घटकामध्ये आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर या ठिकाणी स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न असा आहे: वेदकडे 10 रुपये, 20 रुपये व 50 रुपयाच्या समान नोटा आहेत. त्याच्याकडे 10 रुपयाच्या 14 नोटा आहेत. तर त्याच्याकडे एकूण किती रुपये असावेत? मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला समान नोटा आहेत. कोणकोणत्या? तर 10 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपयाच्या समान नोटा आहेत असं इथं म्हटलेलं आहे. त्याच्याकडे 10 रुपयाची 14 नोटा आहेत. आता म्हणजे याचा अर्थ काय की या तिन्ही प्रकारातल्या ज्या नोटा आहेत त्या समान आहेत. त्या कशा आहेत? समान. समान म्हणजे प्रत्येक नोटेची संख्या किती आहे? 14 आहे. तर त्याच्याकडे एकूण किती रुपये असावेत? ठीक आहे. म्हणजेच आता या ठिकाणी पहा बरं, 10च्या सुद्धा किती नोटा झाल्या? 14 नोटा. म्हणजे हे किती रुपये झाले? 140 रुपये. त्याच्यानंतर 20च्या सुद्धा किती नोटा झाल्या? तर 14 झाल्या. म्हणजे याचा आपण गुणाकार केला तर येणार उत्तर आहे 280 रुपये. त्यानंतर 50च्या देखील किती आहेत नोटा? 14 आहेत. 50च्या सुद्धा नोटा 14 आहेत. तर याचाही आपण जर गुणाकार केला तर त्याचंही उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर या नोटा आपल्याला मिळणार आहेत एकूण 700. आता यानंतर पुढे काय करायचं आहे? तर आता त्याच्याकडे एकूण किती रुपये असावेत? मी आता ही सगळ्या नोटांची संख्या आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आपण त्यावरून काय केलेलं आहे? प्रत्येक रुपयाचं म्हणजे नोटेचं हे किती एकूण रुपये ते देखील काढले. तर याची आपण काय करायचे आहे? बेरीज करायची. 140, 280 आणि 700 या तिघांची आपण काय करायची? आता बेरीज करायची आहे. आता पहा, 0 एककाच्या ठिकाणी 4 आणि 8 12. आता चला 1 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11. 1120 रुपये. आता 1120 रुपये हा पर्याय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणून तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ जे मित्रांनो आहे ते आपल्याला काय करायचं आहे? रंगवायचं आहे. यानंतर आपण पुढचा याच्यासारखाच प्रश्न पाहूया. पुढचं या ठिकाणी मित्रांनो उदाहरण आहे: वेदिकाकडे 50 रुपये, 100 रुपये व 200 रुपये, 500 रुपयेच्या समान नोटा आहेत व 5 रुपयांची समान नाणी आहेत. बघा, या 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये याच्याबरोबर त्याच्याकडे आणखी 5 रुपयाची नाणी देखील आहेत आणि ती समान आहेत. बरोबर. तिच्याकडे 5 रुपयाची 9 नाणी आहेत. तर तिच्याकडे एकूण किती रुपये असावेत? एकूण किती रुपये? ठीक आहे. तर आता 5 रुपयाची 9 म्हटल्यानंतर 50ची सुद्धा 9, 100ची सुद्धा 9, 200ची सुद्धा 9, 500ची सुद्धा 9. मग आता करूया आपण कॅल्क्युलेशन. तर 50 गुणिले 9 बरोबर 450 रुपये. पुढे 100 गुणिले 9 900 रुपये. 200 गुणिले 9 1800 रुपये. त्यानंतर 500 गुणिले 9 पहा बरं किती होतात? 4500 रुपये. त्यानंतर 5 गुणिले 9 किती येतात? 45 रुपये. आता या सगळ्याची आपण काय करायचे? बेरीज करायची. करा बरं बेरीज. इथे येतात एककाच्या ठिकाणी 5, 4 आणि 5 हे झाले 9. त्यानंतर ही या ठिकाणी 4, 9, 8 आणि 5 यांची बेरीज होते
26, इथे आले 6, आजच्याला 2, त्या तिघांची बेरीज होते 7, 7,900,695 म्हणजेच पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दुसरा आहे. 2 क्रमांकाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. आलं लक्षात? ओके. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण समान नोटा दिल्यानंतर किंवा समान नाणी दिल्यानंतर एकत्रित असणारी रक्कम कशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने काढायची आहे ती देखील अभ्यासलेली आहे. तर मित्रांनो पुढच्या आपण आता व्हिडिओच्या भागामध्ये अशाच प्रकारची काही उदाहरणं ही पाहणार आहोत. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनावर देखील प्रेस करून पुढील नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा. तर या ठिकाणी आपल्याला मी धन्यवाद देतो आणि आजचा हा ऑनलाईन पाठ या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.